नमस्कार मंडळी, टेक सेतू आपल्या मराठी टेक चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल फोन घेताना नक्की कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर अनेक जण मला प्रश्न विचारतात, की मी नक्की कोणता मोबाईल फोन घेऊ? कारण सध्या मार्केटमध्ये एवढे फोन लॉन्च होत आहेत ना आणि एवढ्या नवीन-नवीन फीचर्ससोबत तर लोकं कन्फ्यूज होतात, की आपल्याला नक्की कोणता फोन घ्यायला पाहिजे. तर मोबाईल फोन घेण्याच्या आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फोनचा तुम्ही वापर कसा करणार आहात. बहुतेक वेळा लोकं मोबाईल कंपन्यांच्या मार्केटिंगला बळी पडून त्या ब्रँडच्या मागे जातात आणि फक्त एका ब्रँडसाठीच मोबाईल घेतात. पण त्या मोबाईलमध्ये आपल्याला उपयुक्त असे फीचर्स आहेत का, हे पाहायला ते विसरून जातात. म्हणूनच मी आजचा व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणार आहे, ज्याने तुमचं हजारो रुपयांचं नुकसान वाचेल. तर पहिली गोष्ट म्हणजे बजेट. तर बजेट हा तुमच्या वापरानुसार ठरतो. तुम्हाला नक्की मोबाईल कशासाठी हवा आहे, हे तुम्ही आधी ठरवा. जर तुम्हाला फक्त कॉलिंगसाठी फोन पाहिजे असेल, तर 10,000 15,000 या रेंजमध्ये सुद्धा चांगले फोन्स भेटतात. जर तुम्हाला जरा चांगला परफॉर्मन्सवाला फोन पाहिजे असेल, तर 20,000 25,000 या रेंजमध्ये सुद्धा चांगले फोन भेटतात. आणि जर तुम्हाला गेमिंगसाठी, कंटेंट क्रिएशनसाठी वगैरे फोन पाहिजे असेल, तर तुम्हाला आरामात 25,000 ते 30,000 या रेंजपासून तुम्हाला चांगले कॅमेरे आणि चांगला परफॉर्मन्स वगैरे भेटायला सुरुवात होते. आणि जर तुम्हाला एकदमच फ्लॅगशिप वगैरे फोन पाहिजे असेल, तर आरामात ₹50,000 ते 1,00,000 पर्यंत तुम्हाला फ्लॅगशिप फोन्स भेटतील. तर तुम्ही आधी तुमचं बजेट ठरवा, मगच फोन शोधायला चालू करा. नाहीतर काय होतं, की लोकं चांगल्या फीचर्सच्या मागे जातात आणि बघता-बघता ते कधी 1,00,000 पर्यंत पोहोचतात ते त्यांचं त्यांना कळत नाही. म्हणून आधी तुमचा वापर ठरवा आणि त्या वापरानुसार त्या स्पेक्सचा फोन त्या बजेटनुसार तुम्ही ठरवू शकता. तर पुढचा मेन पॉइंट आहे प्रोसेसर. प्रोसेसर हा मोबाईलचा परफॉर्मन्स ठरवतो. तर प्रोसेसरमध्ये 2 मेन कंपन्या आहेत. एक आहे Qualcomm आणि दुसरी आहे MediaTek. तर Qualcommचे Snapdragon सीरीजचे प्रोसेसर भेटतात आणि MediaTekचे Dimensity. तर 10,000च्या रेंजमध्ये तुम्हाला Qualcommचे 4S Gen 2 किंवा 4 Gen 2 किंवा MediaTekचे 6050 वगैरे असे प्रोसेसर भेटतील. मिड रेंजमध्ये गेला तर तुम्हाला Snapdragon 7S Gen 2, 7 Gen 3 असे प्रोसेसर भेटतील आणि Dimensityचे 7400 किंवा 8450, 8350 असे प्रोसेसर भेटतील, जे मिड रेंजमध्ये चांगले आहेत. आणि जर तुम्हाला फ्लॅगशिपच पाहिजे असेल, तर तर तुम्हाला 35,000च्या वरती Snapdragon 8 Gen 3 असेच प्रोसेसर भेटतील. Snapdragon 8 सीरीजचं पण एक लोअर व्हेरियंट भेटतं सध्या 8S Gen 3 आणि 8S Gen 4. त्यांचा परफॉर्मन्ससुद्धा खूप चांगला आहे आणि फ्लॅगशिपमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तर Qualcommमध्ये Snapdragon 8 Elite आणि MediaTekमध्ये Dimensity 9400 हे प्रोसेसर आहेत. आणि प्रोसेसरच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक AnTuTu स्कोअर दिलेला असतो. तर हा स्कोअर म्हणजे एक बेंचमार्क स्कोअर असतो, जो एका प्रोसेसरचा परफॉर्मन्स ठरवतो. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे रॅम आणि स्टोरेज. तर रॅम हे ठरवतं, की तुम्ही फोनमध्ये एकाच वेळेस किती ॲप्स वापरू शकता किंवा बॅकग्राऊंडमध्ये किती ॲप्स ठेवू शकता. जेवढा रॅम जास्त, तेवढे जास्त ॲप्स तुम्ही एकाच वेळेस वापरू शकता. तर लो बजेटमध्ये तुम्हाला बेसिक कमीत कमी म्हटलं तरी 4 जीबी तरी रॅम भेटतो. तर मी रेकमेंड करेन, की कमीत कमी तुम्ही 6 जीबी रॅमवाला तरी फोन घ्या आणि 8 जीबी अजून चांगलं. तर जर तुम्हाला गेम वगैरे खेळायचे असतील, तर कमीत कमी 8 जीबी रॅमवाला फोन घ्या. कारण त्याच्यामध्ये ते गेम्स वगैरे स्मूथ चालतील. आणि स्टोरेजचं म्हटलं तर सध्या बजेटमध्ये तुम्हाला 128 जीबी तरी सर्व बहुतेक फोनमध्ये भेटायला लागलेलं आहे. पण मी रेकमेंड करेन की तुम्ही 256 जीबीच घ्या. कारण 128 जीबीच्या फोनमध्ये असं होतं की तर मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टमच 20 ते 30 जीबी स्टोरेज घेतं. मग तुमच्याकडे राहिले किती 100 जीबी. त्याच्यातले पण ॲप्स वगैरे इन्स्टॉल केलात, की आरामामध्ये 20-25 जीबी अजून जातात. मग राहिले तुमच्याकडे 75 जीबी जे नेहमीचा WhatsAppचे चॅट्स किंवा फोटोज, व्हिडिओज याने पण ते स्टोरेज लगेच भरायला लागतं. मग शेवटी तुम्हाला काही फोटोज डिलीट करणं, व्हिडिओज डिलीट करणं किंवा ॲप्स अनइन्स्टॉल करणं हे करावं लागतं. त्याच्यापेक्षा मी रिकमेंड करेन तुम्ही 256 जीबीवाला फोन घ्या. त्याच्यामध्ये तुमचे जरी वरचे 50 जीबी गेले, 56 जीबी गेले, तरी तुमच्याकडे 200 जीबीचा स्टोरेज हा फ्री राहतो. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास किती फोटो काढू शकता, व्हिडिओज वगैरे फोनमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि स्टोरेजमध्ये पण काही प्रकार येतात म्हणजे UFS 2.1, 2.2, 3.1 आणि सध्याचं लेटेस्ट म्हटलं तर 4.0. तर आता हे काय आहे नक्की? तर UFS ही फोनची स्पीड ठरवतं. UFS 4.0 वाले सगळ्यात फास्ट स्टोरेज असतं. कॉपी करणं किंवा मूव्ह करणं हे त्या फोनमध्ये फास्ट होईल.
तर मी सांगेन की कमीत कमी UFS 2.2 किंवा UFS 3.1 वाला फोन घ्या, ज्याने तुमचा फोनचा परफॉर्मन्स चांगला राहील. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट आहे फोनचा डिस्प्ले. फोन वापरताना पहिली गोष्ट आपण वापरतो तो म्हणजे फोनचा डिस्प्लेच असतो. त्याच्यामुळे फोनचा डिस्प्ले चांगला असणं महत्त्वाचं आहे. तर फोनमध्ये 2 प्रकारचे डिस्प्ले येतात, एक LCD आणि OLED. तर OLED डिस्प्ले ह्यासाठी चांगला आहे, की त्याच्यामध्ये कलर तुम्हाला अत्यंत चांगले भेटतात. ब्लॅक्स एकदम डीप ब्लॅक असतात आणि फोनची बॅटरीसुद्धा चांगली चालते. आणि फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट म्हटलं तर 60 हर्ट्झचा डिफॉल्ट रिफ्रेश रेट असतो. बाकी नवीन फोन्समध्ये आपल्याला 90 हर्ट्झ किंवा 120 हर्ट्झ, 144 हर्ट्झ असे फोन भेटतात. रिफ्रेश रेट तुमचा फोनचा डिस्प्ले तुम्हाला किती स्मूथ चालेल हे ठरवतं. तर जर तुम्ही गेम वगैरे खेळत असाल, तर त्याच्यासाठी कमीत कमी 120 हर्ट्झ असलेला फोन घ्या. पण हे लक्षात ठेवा, की जेवढा रिफ्रेश रेट जास्त, तेवढी बॅटरी जास्त खर्च होते. त्याच्यामुळे LTPO हा फीचर आहे का बघा. LTPO किंवा LTPS फीचर काय करतं, की तुमच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट जेव्हा वापरत नसेल, तेव्हा 1 हर्ट्झपर्यंत कमी करू शकतं. त्याच्यामुळे तुमच्या फोनची बॅटरीसुद्धा सेव्ह होते. तर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे बॅटरी. तर सध्या तुम्हाला बॅटरीमध्ये 5000 mAh, 5500 mAh, आता तर 7300 mAh किंवा जास्तीत जास्त बघितलं तर 7550 mAh पर्यंतच्या बॅटरीज भेटत आहेत. बॅटरी जेवढी मोठी तेवढं चार्जिंग स्पीडसुद्धा असली पाहिजे. तर सध्या 45 वॅट हे बजेट फोनमध्ये सुद्धा भेटायला लागलेलं आहे आणि मिड रेंज फोनमध्ये सध्या 80 वॅट, 90 वॅट किंवा जास्तीत जास्त 120 वॅटपर्यंत चार्जिंग स्पीड भेटते. म्हणजे जेवढं वॅट्स जास्त तेवढी चार्जिंग स्पीड जास्त. तर सध्या मोबाईलच्या बॅटरीची साईज पण वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे चांगली चार्जिंग स्पीडसुद्धा महत्त्वाची आहे. तर पुढची गोष्ट आहे सॉफ्टवेअर आणि अपडेट्स. तर अनेक लोकं फक्त मोबाईलच्या हार्डवेअरवरती फोकस करतात. मोबाईलमध्ये किती स्टोरेज आहे किंवा कोणता प्रोसेसर आहे आणि ते मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअरचा विसरून जातात. हार्डवेअर तर महत्त्वाचं आहेच, पण हार्डवेअरशी तुम्ही ज्या गोष्टीने इंटरॅक्ट करणार आहात, ते सॉफ्टवेअर पण तेवढं चांगलं असणं महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये 2 प्रकारचे सॉफ्टवेअर येतात. एक तर स्टॉक Android जे Google आणि Motorolaसारखे फोन प्रोव्हाईड करतात. हे फोन एकदम क्लीन असतात ना, याच्यामध्ये कोणतं ब्लोटवेअर असतात ना, कोणते फालतू ॲप्स किंवा ॲडव्हर्टायझिंग वगैरे असं काही नसतं. पण त्याचं एकच नुकसान आहे, की त्याच्यामध्ये फीचर्स कमी भेटतात. आणि दुसरं म्हणजे कस्टम Android जे MI, Vivo असे फोन्स प्रोव्हाईड करतात, ज्याच्यामध्ये फीचर्स तर खूप असतात. पण त्याच्यामध्ये ब्लोटवेअर्स आणि ॲड्ससुद्धा येतात. तर हे तुम्हाला ठरवायचं आहे, की तुम्हाला कोणते फीचर्स पाहिजे आहेत, ते आधी बघा. मगच तुम्ही फोन घ्या. आणि सॉफ्टवेअर अपडेटसुद्धा महत्त्वाचं आहे. एकदा फोन लॉन्च केल्यानंतर कंपनी तुम्हाला किती वर्ष सॉफ्टवेअर अपडेट आणि किती वर्ष Android सिक्युरिटी अपडेट्स प्रोव्हाईड करतं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं तरी Android अपडेट असलं पाहिजे, ज्याच्याने तुमचा फोनसुद्धा फ्युचरमध्ये स्मूथ चालेल. आता आपण पाहणार आहोत काही छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी. 5G ऑडिओ क्वालिटी आणि फोनची बिल्ड क्वालिटी. तर भारतामध्ये 5G तर लॉन्च झाला आहे, पण तर सर्वच फोन सेम 5G बँड सपोर्ट करतील असंही नाही आणि सर्वच सिम कंपनीज सर्वच बँड्सवरती नेटवर्क प्रोव्हाईड करतात असं पण नाही. मग तुमचा सिम कोणता आहे, त्याच्यानुसार त्याच्यासाठी कोणत्या आवश्यक बँड्स आहेत, ते आधी तुम्ही पहा. तर फोनमध्ये चांगली ऑडिओ क्वालिटी मिळण्यासाठी फोनमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर असणंसुद्धा जरुरी आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला आवाज अत्यंत चांगला भेटतो. पुढे आपण बघूया फोनची बिल्ड क्वालिटी. तर फोनची फ्रेम ही कशाने बनलेली आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मेटल फ्रेम असेल तर अत्यंत चांगलं. पॉलिकार्बोनेट किंवा प्लास्टिकपेक्षा मेटलची फ्रेम ही चांगली असते ड्युरेबिलिटीसाठी. आणि सध्या काही फोन्स IP रेटिंगसुद्धा सपोर्ट करतात, जसं IP68 आणि सध्या लेटेस्टमध्ये काही फोन IP69 सुद्धा सपोर्ट करतात. जर IP रेटिंग असेल तर फोन तुमचा पाण्यात पडला किंवा तुम्हाला पावसामध्ये फोन वापरायचा असेल, तरी काही टेन्शन नाही. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट ही आफ्टर सेल सर्व्हिस. कंपनी चांगली मार्केटिंग करून तुम्हाला फोन विकेल, पण तुम्ही फोन विकत घेतल्यानंतर त्या फोनमध्ये प्रॉब्लेम आल्यावरती काय? तुम्ही तो फोन असाच थोडी घेऊन बसणार आहात. त्याच्यासाठी तुम्हाला चांगले सर्व्हिस सेंटर्स, तुमच्या एरियामध्ये सर्व्हिस सेंटरची अवेलेबिलिटी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मंडळी ह्या होत्या फोन विकत घेताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी. तर एक चांगला फोन घेणं हे फक्त एक स्पेक्सचा गेम नाही, तर तो फोन तुम्ही कशाप्रकारे वापरता हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला नवीन फोन घ्यायचा असेल, तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मी तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या बजेटनुसार तुम्हाला फोन रिकमेंड करेन.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा नवीन फोन घेताना मदत होईल.